मार्ग दाखवलेल्या अण्णाभाऊ साठेंना जग बदलून घालून गाव सांगून गेले मला भीमराव. अहो जर तुम्हाला अधिकारच नसेल तर तुम्ही रोडवर तरी आले असते का? तुम्हाला मागणी कशी करावी हे तरी माहित होतं का? अरे हे सगळं मर्दाव तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिले रे. आणि आज त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचे तुम्ही तुकडे तुकडे करायला निघालात. खऱ्या अर्थानं आरक्षण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात आलं हे ते महाराजचं नाव नाही आलं सगळ्यात अगोदर. पुढं बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर आदिवासींचा विचार केला, ओबीसीचा विचार केला. ज्या ओबीसी आजही आमच्यावर अत्याचार करतात 340 त्यांना दिलं, बरोबर आहे. अगोदर आदिवासीचा विचार केला, नंतर 42 केला आणि मग नंतर तिसऱ्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आमचा विचार केलेला आहे. लहुजी वस्तादही आम्ही पचवला, मातंगांनी पचवला. लहुजी वस्ताद घेऊन ते पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांकडे निघाले. मग त्यांनी अण्णाभाऊ साठे दिला. अण्णाभाऊ साठे घेऊनही जसा मातंग समाज पुन्हा बाबासाहेबांकडे येतो आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर यांनी हा डाव टाकला की मातंगानं तुमचं सगळं महार घेऊन पळालेले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे 4-2 मातंग ही मागणी करतायत. आणि याला सपोर्ट म्हणून मग हे जे 4 आमदार आहेत, 4-5 आमदार कालचे, फक्त मोदींना आणि इथल्या धर्मांधांना खुश करण्यासाठी ते त्यांनी फलकवलेले आहेत. आणि आता त्यांना फारच मागाबद्दल पुळ काय अशातला काही भाग नाही. की आरक्षण देताना, खास करून राजकीय आरक्षण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती ना, हीच भीती होती बाबासाहेब आंबेडकरांना की स्वतंत्र मतदार याच्यासाठी मला पाहिजे की माझे माणसं त्या मतदारसंघामध्ये दोन लोकांना मतदान करतील. एक ओपनला करतील आणि दुसरं जो आरक्षित माणूस आहे त्याला करतील. ते यासाठी की माझा निवडून आलेला माणूस कोणाच्या हातचं बाहुलं बनवू नये. माझा माणूस समाजाला तो जबाबदार असला पाहिजे. आज दुर्दैवानं झालंय असं की स्वतंत्र मतदारसंघ आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बापानं जे आमच्यासाठी फळ आणलं होतं, या इथल्या धर्मांधांनी त्या फळामधला ज्यूस पूर्ण काढून घेतला आणि ते जे छिलकं होतं ते आमच्या थोबडावर फेकून मारलेलं आहे. आज जर आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ असता आणि स्वतंत्र प्रतिनिधी निवडायची संधी असती तर हे ताटाखालचे मांजर तरी निवडून गेले नसते. आणि म्हणून हे जातात आरक्षणावर, जातात जातीचे प्रतिनिधी म्हणून, पण तिथं गेल्यानंतर एक ब्रश शब्द उघडत नाही, तोंड उघडत नाही. ते फक्त त्यांच्या मालकांना खुश करण्यासाठी तेवढ्यासाठी ते धन्यता मानतात. अन्यथा केंद्रात असतील, राज्यात असतील किंवा भारत देशातल्या ज्या काही विधानसभा त्या विधानसभेतले जे काही आरक्षणावरतून निवडून आलेले माणसं आहेत काहीही बोलत नाहीत. हे काय म्हणजे गरिबी हटाव आहे का आरक्षण म्हणजे? आणि हे आता कमाल अशी वाटते की काही ज्या लोकांना आम्ही ओळखण्यामध्ये फार चुका केल्या. आता एक बाई, तिला संसद रत्न मिळालेलं नाही, नाव संसद रत्न म्हणून तिला नवाजल्या गेले. त्या बाईचं नाव मी घेणार नाही. ती असं म्हणते की आर्थिकतेवर निकषावर आरक्षण द्या. अच्छा, आर्थिक निकषावर द्यायचं? अरे मग या ना तुम्ही, आम्ही सोयरीकी करू ना. आमच्या मुली तुम्ही करा, तुमच्या मुली आम्ही करा, सोडून द्या, खतम करतो आरक्षण. जर आर्थिकतेवर करायचं असेल मग आमच्याकडे गरीब नाहीत का? महाराजांची आणि बुद्धांची जी प्रगती झाली ती आरक्षणामुळे झाली. अरे नाही, आरक्षण तर बहुत लोगों को आहे ना. आरक्षण नुसतं महाराजाच आहे का? त्यांची कुठं प्रगती झाली? मला गर्वानं एक गोष्ट सांगावीशी वाटते की जगामध्ये हीच एक जात अशी आहे ज्या जातीनं फक्त 60 ते 70 वर्षामध्ये एवढी डोळ्यात खुपेल एवढी प्रगती केली, फक्त आरक्षणामुळे नाही. बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सांगण्यावरून जे यांनी घरातले देव धरले फेकून दिले नदीमध्ये. आणि देवाच्या नावानं जे शोषण आमचं होत होतं, जो वेळ पैसा खर्च होत होता, तो चांगल्या कारणासाठी आम्ही लावला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमची प्रगती झालेली आहे हे मातांगांनी समजून घ्यायला पाहिजे. खरं सांगायचं असेल याचं नुकसान जर कुणाचं होणार असेल तर ज्या 59 जाती आहेत ज्यांची अजून आम्हाला ओळखही नाही, ते जे आमदार आहे ना, मी दाव्यानं सांगतो तुम्हाला त्या 59 जातीचे त्यांच्याकडून फक्त वाचन करून घ्या. त्यांच्या डोक्यात तरी कधी यादी तसं असेल तर मी जिंदगीभर त्यांची गुलामी करेन. ज्या जातीचे नावं तुम्हाला माहिती त्यांचे फलक तुम्ही थोडी जरा लाज धरा ना. हे कशासाठी हे पाप करतात तुम्ही? तुम्हाला नाही वाटत का हा सगळा एक देश एक संघ राहावा का तुम्ही दुफळीच माजवणार आहात? तर या सगळ्या गोष्टीचं हे पाप आहे. हा खऱ्या अर्थाने एक राष्ट्रद्रोह आहे. गवई साहेब, गव्हर्नमेंटला असं वाटत असेल की बाबा हे दिल्याच गेलं पाहिजे, तर हे कुठल्या धर्तीवर दिल्या गेलं पाहिजे, कुठल्या निकषावरती दिल्या गेलं पाहिजे आणि कुठल्या नियमावरती हे सगळं होईल आणि त्यामध्ये मग कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा काय होणार आहे? आम्ही असं मानतो की आरक्षण जर द्यायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे त्या जातीचे आकडे तर असले पाहिजे ना. जर आकडेच नाही तर तुम्ही त्याची कशी विभागणी करणार? काउंटिंग करावं, जनगणना करावं लागेल. कसे वाटणार आहात? आणि तुम्ही तर जातवर तर जनगणना करायला तयारच नाहीत. आम्ही तर मागणी आहे ना
करा म्हणून बहुजन समाज पार्टीची गेली कित्येक दिवस मागणी की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आम्ही तर म्हणतो ना ब्राह्मणांना नाही द्या, त्याच्या लोकसंख्येच्या हिशोबाने ब्राह्मणांना नाही द्या, का नाही देत तुम्ही. आणि म्हणून आम्ही इथले जी प्रसार माध्यम आहेत, खरं म्हणजे प्रसार माध्यम बी सगळे बाटलेले आहेत, सगळे दबावाखाली काम करतात. तुमची जबाबदारी होती की जर इथला राजकारणी चूक दिशेने चालला असेल तर त्याला ताळ्यावर आणण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रसार माध्यमाचं होतं. परंतु आजचे प्रसार माध्यम त्यांना चौथ्या 4पैकी एक खंबा म्हणायची भीती वाटते आम्हाला. आणि अशा अवस्थेमध्ये लॉर्ड बुद्धा TV आणि तुम्ही जे प्रयत्न करताय, जी तुमची धडपड आहे, बिलकुल तारीफ हे काबिल आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शकांनो, या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आता अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतो आहोत आणि तो विषय आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उपवर्गीकरणाचा. कालच हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू आहे आणि त्या ठिकाणी काही MLC आमदार लोकांनी या ठिकाणी हे उपवर्गीकरण लगेच लागू करा अशा पद्धतीची मागणी करणारे फलक या ठिकाणी दाखवले, आंदोलन केलं. ज्यामध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे की या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आहे पुण्यावरनं, MLC आमदार कृपाल तुमाणे आहेत जे माजी खासदार होते रामटेकचे, आमदार जितेश अंतापूरकर आहेत जे देगलूर आणि बिलोलीचे आमदार आहेत, आणि MLC आमदार विक्रम काळे आहेत संभाजीनगरचे. या 4 आमदारांनी हे उपवर्गीकरण मागासवर्गीयामधलं त्वरित लागू करा अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला विधान भवनाच्या पायऱ्यावरती बसून. खरं तर या उपवर्गीकरणाची गरज काय, असा एक अनेक प्रश्न मागासवर्गीयाच्या अनेक लोकांमध्ये होतो. आणि या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयामध्ये SC प्रवर्गामध्ये 59 जाती आहे आणि त्यापैकी केवळ आणि केवळ मातंग समाज या एका जातीनं या ठिकाणी या संदर्भातलं उपवर्गीकरण करावं अशा पद्धतीचा घाट घातलेला आहे. खरं तर उपवर्गीकरणाची मागणी किंवा या संदर्भातल्या याचिका खंडपीठामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयानं असल्या प्रकारचं राज्य शासनाला हे अधिकार नाही आहे हे निदर्शनामध्ये सुद्धा आणून दिलेलं आहे. या संदर्भातले अनेक प्रकार या ठिकाणी झाले. आंध्र प्रदेशचा एक खटला होता, त्या ठिकाणी पंजाब किंवा हरियाणाचा सुद्धा खटला होता आणि 2006 पासून सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण सुरू होतं. पण तरीसुद्धा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ते आता बंद करण्यात आले. पण आता महाराष्ट्र सरकार या ठिकाणी हा घाट घालते आहे, हे अट्टाहास करते आहे आणि त्या अनुषंगानं इथे उपवर्गीकरण व्हावं अशा पद्धतीचं एक नियोजन होतं आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपल्यासोबत या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत मुकुंदजी सोरोने साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत की मागासवर्गीय या घटकामध्ये, या प्रवर्गामध्ये हे उपवर्गीकरणाची काय आवश्यकता आहे आणि का बरं हे करतायत. साहेब, लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. जय भीम. एकंदरीतच या मागासवर्गीय उपवर्गीकरणासंदर्भातलं काय भूमिका आहे तुमची? खरं म्हणजे मागासवर्गीयाचं जे उपवर्गीकरण, जी माहिती त्या काल 4-5 आमदारांनी नागपूर इथे म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी जे फलक वगैरे फलकवले आणि मागणी केलेली आहे. आम्ही असं मानतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे उपवर्गीकरण देत असताना इथं जातीचा विचार नाही केलेला. अगोदर इथल्या धर्मवाद्यांनी, धर्ममार्तंडांनी जाती 1000 ठिकाणी आमची लोक जातीच्या नावाखाली वाटले गेले. हा एक छत्री असलेला देश, याला खंड खंड करण्यात आलं आणि हजारो जाती निर्माण करून हा देश कधीच एक संघ होऊ नये आणि एक संघ होऊन आपल्या हक्क अधिकाराची मागणी करूच नये यासाठी यांनी हजारो आमच्यामध्ये जाती निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण देत असताना हे काही फक्त बाबासाहेबांच्या एकट्याच्या डोक्यातून निघालेलं नाही, तर संसदेमध्ये त्यावेळेस एकानंतर एक धुरंधर असे लोक होते, त्यामध्ये काही बॅरिस्टर सुद्धा होते. आणि संविधान लिहिताना या संविधानाचं एक एक अक्षर तावून सुलाखून या सर्वांच्या बुद्धिमत्तेचा कस लागून तो एक एक शब्द, एक एक पान आणि एक एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यावेळच्या लोकांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर त्यांना असं वाटलं असतं की हे प्रत्येक जातीच्या नावावर हे आरक्षण द्यायला पाहिजे, तर मग हे आरक्षण वर्गीय समूह म्हणून दिलंच नसतं, प्रत्येक जातीला दिलं असतं. जे मागणी करतायत यांना तरी माहीत आहे का या 59 जातीची किती संख्या आहे म्हणून? याची जनगणना तरी झाली आहे का? जर तुमच्याकडे आकडेच नाही स्पेसिफिक, तर तुम्ही कशाच्या आधारावर उपवर्गीकरण करतात? उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळचे जे धुरंधर नेते होते त्यांनी हा देश जातीबादी वाटलेला जो
देश होता, यांना एकत्र करून एक विचाराचं राष्ट्र इथं निर्माण व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं समूहाला ते आरक्षण दिलेलं आहे. यानं काय झालं असतं, यांना असं झालं असतं की जाती जातीमधल्या ज्या भिंती आहेत, ही जी दरी आहे ती दरी सांधल्या गेली असती, त्या भिंती पडल्या असत्या आणि हा सगळा समाज एकजीव झाला असता. म्हणून खऱ्या अर्थानं समूहाला दिलेलं आहे, नाही की जातीला. त्यांचं असं म्हणणं आहे मातंग समाजाचं आणि त्यांच्या नेत्यांचं वगैरे की बाबा इथल्या बौद्धांनी हे सगळं आरक्षण लाटलेलं आहे, त्या आरक्षणाचा ह्यांना सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे आणि यांचीच प्रगती झालेली, हे पुढारलेला हा प्रवर्ग आहे किंवा पुढारलेली ही जात आहे, त्यामुळे आमच्या वाट्यावर हे काही आलेलं नाही. याच्यात काय तथ्य आहे? खरं म्हणजे मला ही गोष्ट सांगावीशी वाटते की खऱ्या अर्थानं आरक्षण कधी भरलंय का पूर्णपणे? जसं आरक्षण लागू झालं तसं एकही वेळ पूर्णपणे आरक्षण कधीच भरलेलं नाही. आणि मातंग जे मागतात ना, तर आम मातंगाला याच्याशी काही देणे घेणं नाही. हे जे दलाल आहेत, खास करून RSSचे जे दलाल आहेत, काही 4-2 मांग, यांचा बोलवता धनी RSS आहे. इथे धर्मांध लोक इथले आणि त्यांच्या इशाऱ्यावरती खऱ्या अर्थानं ते मागणी करतायत. परंतु मातंगामधला जो शिकलेला वर्ग आहे, जो तरुण आहे, जे प्राध्यापक आहेत, इंजिनियर, ते याला साथ देत नाहीत. म्हणजे खास करून ते अगदी हिरिरीनं पुढे येऊन असं सांगतायत की हा एक धर्मवाद्याचा, जातीवाद्यांचा डाव आहे आणि आमची प्रगती त्यांना खुपते, त्यांना ते बरं वाटत नाही. जसं जसं तुमच्या लक्षात येईल की जग बदल घालून घाव, हे जसं एक वाक्य आदरणीय अण्णाभाऊ साठेंनी जसं मांडलं आपल्या पुस्तकातून, आणि त्याला अनुसरून हळूहळू मातंग समाज जसा बाबासाहेब आंबेडकरांमध्ये वळायला लागला, तर पहिल्यांदा या देशातल्या RSSने त्यांना मध्ये थांबवून त्यांच्या हातामध्ये लहुजी वस्ताद दिले. लहुजी वस्तादही आम्ही पचवला, मातंगांनी पचवला. लहुजी वस्ताद घेऊन ते पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांकडे निघाले. मग त्यांनी अण्णाभाऊ साठे दिला. अण्णाभाऊ साठे घेऊनही जसा मातंग समाज पुन्हा बाबासाहेबांकडे येतो आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तर यांनी हा डाव टाकला की मातंगानं तुमचं सगळं महार घेऊन पळालेले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे 4-2 मातंग ही मागणी करतायत. आणि याला सपोर्ट म्हणून मग हे जे 4 आमदार आहेत, 4-5 आमदार कालचे, फक्त मोदींना आणि इथल्या धर्मांधांना खुश करण्यासाठी त्यांनी फलकवलेले आहेत. आणि आता त्यांना फारच मागाबद्दल पुळ काय अशातला काही भाग नाही. आजपर्यंत कुठे होते? हा जो आमदार काळे याच्या संस्थेमध्ये किती मागा नोकरी दिल्या त्यांनी त्याला विचारा. इथून अर्ध्या फरलंगावर त्याची शाळा आहे किंवा त्यांच्या जेवढ्या संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये किती मातंगांना त्या नोकरी दिल्यात त्याला विचारलं पाहिजे. आणि म्हणून हा एक डाव आहे, याला काही अर्थ नाही. मी असं म्हणेल की 59 जातीला कसं विभागणार आहे ते? ज्या अशा काही जाती त्याच्यामध्ये की ज्यांना शिक्षणाचं शा अजून गेलं नाही किंवा स्वातंत्र्याचं किरण त्यांच्यापर्यंत गेलं नाही, त्यांचा वाटा कुठून भरणार येतात? म्हणजे त्या जातीचे उमेदवार मिळाले नाहीत, त्या जातीचे हे नोकरीला लागणारे माणसं मिळाले नाहीत, मग आपसुकच हे कोण घेईल? किंवा जे आरक्षण भरायचंच नाही आणि आरक्षण भरून ज्या उरलेल्या जागा आहेत त्या कोण घेत आहे, हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने मातंगाला पुढे जाऊन हा विषय सुरू केलेला आहे. आपण पाहू शकता अतिशय सडेतोड माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मुकुंदजी सोनवणे, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आपल्यासोबत आहे, जे एक चळवळीचं बुलंद नाव आहे. मुकुंद सोनवणे अनेक आंदोलनामध्ये, प्रवाहामध्ये जे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं या ठिकाणी विद्यापीठ झालं पाहिजे या आंदोलनापासून तर गेली अनेक वर्षापासून या प्रवाहामध्ये आहे. सोनवणे साहेब, माझा दुसरा असा एक प्रश्न आहे की खरं तर आता समजा गव्हर्नमेंटला असं वाटत असेल की बाबा हे दिल्याच गेलं पाहिजे, तर हे कुठल्या धर्तीवर दिल्या गेलं पाहिजे, कुठल्या निकषावरती दिल्या गेलं पाहिजे आणि कुठल्या नियमावरती हे सगळं होईल आणि त्यामध्ये मग कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा काय होणार आहे? आम्ही असं मानतो की आरक्षण जर द्यायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे त्या जातीचे आकडे तर असले पाहिजे ना. जर आकडेच नाही तर तुम्ही त्याची कशी विभागणी करणार? काउंटिंग करावं, जनगणना करावं लागेल. कसे वाटणार आहात? आणि तुम्ही तर जातवर तर जनगणना करायला तयारच नाहीत. आम्ही तर मागणी आहे ना, बहुजन समाज पार्टीची गेली कित्येक दिवस मागणी की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आम्ही तर म्हणतो ना, ब्राह्मणांना नाही द्या, त्याच्या लोकसंख्येच्या हिशोबाने ब्राह्मणांना नाही द्या. का नाही देत तुम्ही? मराठा आरक्षण का लागू करत नाही? त्यांनाही त्यांच्या संख्येप्रमाणे द्या ना, पण तुमच्याजवळ आकडे आहेत का? म्हणजे नुसतं हवेमध्ये बोलायचं, यांना वर्गीकरण करा, यांच्या वाट्याचे यांना द्या, महाराज सगळं घेऊन पळालेत, कुठं दिले? महाराजच्या वाट्याचं तरी तुम्ही आजपर्यंत दिलंय का? थोडंसं छातीवर हात देऊन बोला. आणि जर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले खऱ्या अर्थानं हक्क आणि अधिकार तुम्ही जर आम्हाला पहिल्या दिवसापासून दिले असते तर आज आम्हाला अजिबात आरक्षणाची गरज नसते. बिलकुल. आणि म्हणून आम्ही याच्या विरोधामध्ये नाही, पण तुम्ही देता कुणाला? म्हणजे नाव मातंगाचं पुढं करायचं आणि साराचा सारा वाटा एका विशिष्ट समाजाच्या वाट्यावरती ओढून घ्यायचा हा डाव आहे. आणि म्हणून आम्ही हा यशस्वी होऊ देणार नाही. मग असे काळेसारखे ते आमदारासारखे किती आले, ते आज नाही आले, ते पूर्वीपासून आहे. या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मात देत इथपर्यंत आलेली आहे ना. बिलकुल. म्हणजे काल आम्ही काय होतो, आज आम्ही काय. काल आम्ही इतक्या वाईट अवस्थेमध्ये होतो तरी ही शक्ती पूर्ण ताकदीनं होती. तिची ताकद तिचा सामना करत करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत. आम्ही काही इतक्या कच्च्या गोट्या खेळलेलो नाही. आणि म्हणून उद्या ही मैदान आहे, या आमदारांना आम्ही बोलू ना. उद्या त्यांचे मतदारसंघ आहेत, उद्या त्यांच्या निवडणुका आहेत. बरं झालं त्यांनी आम्हाला हे माहिती करून दिली की त्यांच्या मनामध्ये काय जहर आहे हे त्यांना निवडणुकीमध्ये याची मदत करू आम्ही. आपण पाहू शकता खरं तर हा उपवर्गीकरणाचा विषय कुणाच्याही ध्यानीमानी नसताना गेली 75 वर्ष सगळेजण या ठिकाणी हे सगळं मिळतं आहे. आणि ते मिळत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. जो हे प्राशन करील तो एक दिवस वाघासारखा गुरगुरल्याशिवाय नाही. आणि एकंदरीत शिक्षणाची कास धरून खरं तर हा समाज पुढे जातो आहे. इथे कुणाला बंधन नव्हतं शिक्षण घेण्याचं, आरक्षणाच्या संदर्भातलं कुठलं बंधन नव्हतं. परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, हा अट्टास या ठिकाणी केला पाहिजे. बंधूजन आज गावखेड्यामध्ये किंवा गावगाड्यामध्ये आपण पाहतो आजही तो जो समाज आहे, मागासवर्गीय जो समाज आहे, आजही त्याच अवस्थेमध्ये आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून इतर लोक त्या समाजाकडे किंवा त्या जातीकडे बघतायत. आणि असं असताना संविधानिक असणारे हक्क अधिकार यांना मिळून देत असतील आणि त्यामुळे त्यांचा विकास होत असेल तर हे या ठिकाणी विचार करण्यासारखं आहे. सोनवणे साहेब, दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही हे लाटलं किंवा तुम्ही या ठिकाणी हा सगळा विकास तुम्ही केला, आमच्या वाट्यावरती काही येऊ दिलं नाही. मग त्यांना हे बंधनं कुणी घातले होते? त्यांनी शिक्षण घेऊ नये, नोकऱ्यामध्ये येऊ नये, स्पर्धेमध्ये येऊ नये, काय अडसर काय होता? खरं म्हणजे गवईसाहेब मुद्दा असा आहे की एकतर आरक्षणच कुठं उरलंय आता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आरक्षण देणार आहात. ए टू झेड जे सरकारी नोकऱ्या होत्या ते तुम्ही खाजगीकरण केलेलं, ए टू झेड गोष्टीचं खाजगीकरण केलं. बरोबर आहे. पदोन्नती बंद केली, तुमचं खाजगीकरण पूर्ण चहू बाजूनं खाजगीकरण झालेलं आहे. अरे समजा तुम्हाला दिलं आरक्षण, कुठं भरणार आहे ते जागा? कोणत्या डिपार्टमेंटला भरणार आहे? आज त्या काळ्याच्या शाळेवरती एक्सेस मास्तर झालेत, त्याचं कुठं समायोजन व्हायला, हे नवीन कुठं देणार आहे? हा नक्की हे कुठं देणार आहेत? आणि म्हणून ही फक्त एक भूलभुलैया आहे, हे एक मृगजळ आहे. आणि दलितामध्ये, महारा मातंगामध्ये आणि तत्सम जातीमध्ये फूट पाडण्याचे फार मोठं षडयंत्र आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही मानतोच ना, अरे द्या ना, तुमच्या करा ना सोसायट्या, तुमच्या शैक्षणिक संस्था खुल्या करा ना मातंगासाठी. अहो खऱ्या अर्थानं आरक्षणात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात आलं, हे ते महाराजचं नाव नाही आलं सगळ्यात अगोदर. पुढं बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर आदिवासींचा विचार केला, ओबीसीचा विचार केला. ज्या ओबीसी आजही आमच्यावर अत्याचार करतात, 340 त्यांना दिलं, बरोबर आहे. अगोदर आदिवासीचा विचार केला, नंतर 42 केला, आणि मग नंतर तिसऱ्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आमचा विचार केलेला आहे. किती उदात्त हेतू होता खऱ्या अर्थानं. तुम्ही हजारो वर्ष आमच्यावरती अन्याय अत्याचार केले, कारण अधिकार तुमच्या हातात होते. पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात अधिकार आले, बाबासाहेब आंबेडकरांनी सूड नाही घेतला. बाबासाहेबांनी तुमच्यावर सूड नाही उगवला. जर मनात असतं तर बाबासाहेब तलवारही चालू शकले असते. पण बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाचे अनुयायी आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात होतं की वैरानं क्षमत नाही, वैराला प्रेमानं जिंकता येत आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना न्याय दिला. अहो न्याय, जेव्हा आपण न्यायाची भाषा करतो सर, बाबासाहेब आंबेडकरांनी जगात अशी कुठली घटना आहे का की माणसाला तर दिलात, पशुला, प्राण्यांना, जलचर असो, जमिनीवर रेंगणारे असो, हवेत उडणारे पक्षी असो, या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभय दिला, न्याय दिलेला आहे. आणि म्हणून तर हे संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघता की ज्या दीड दमडी 7वी 8वी शिकल्याने 10वी पास नाहीत, जे भगवे कपडे घालून तिथं बसलेत, ते संविधानाला विरोध करतायत. कोणतं संविधान? ज्या संविधानाच्या जोरावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगाचा ज्ञानाचं प्रतीक म्हणून लोकांनी मानलंय. परंतु इथले धर्मान, इथल्या जातीनं बरबटलेली ही जी यंत्रणा आहे, ही फक्त ही द्यायच्यासाठी डावलते की हे एका महाराने लिहिलंय. आणि म्हणून ये चलते रहेंगा, हम भी भिडते रहेंगे.
आणि म्हणून याचं खऱ्या अर्थानं मातंग समाजाचे जे शिकलेले तरुण आहेत, जे शिकलेली एक फळी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शानं ज्यांचे आयुष्य अगदी फुलून गेलेत, त्या सगळ्या लोकांची जबाबदारी की हा जो भरकटलेला मांग आहे, हा जो RSSच्या ताटाखाली गेलेला जो मांग आहे, यांना तिथून बाहेर काढणे आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेच्या सांगण्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गानं या आजच्या घडीला याची फार महत्त्वाची गरज आहे आणि ते तरुण मातंग मुलांनी केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आपण या ठिकाणी पाहतो आहोत लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचा हा विशेष कार्यक्रम आहे आणि या विशेष कार्यक्रमामध्ये मागासवर्गीयामधलं उपवर्गीकरण या विषयावर आपण जाणून घेतोय. ज्येष्ठ आंबेडकरी नेते आपल्यासोबत आहेत, विचारवंत आपल्यासोबत आहेत, मुकुंदजी सोनवणे सर. आता या अशा अवस्थेमध्ये इथल्या समाजाच्या धुरिणींची, इथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे जेही कोणी वेगवेगळ्या पक्ष पार्ट्यामध्ये आमदार असतील, जे आपली लोक कुठल्या वेगवेगळ्या पक्ष पार्ट्यामध्ये वेगवेगळ्या पदावर असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांची एकंदरीत आंबेडकरी समुदायाची आत्ता या परिस्थितीमध्ये कुठली भूमिका आणि कोणत्या अवस्थेमध्ये ते असले पाहिजे? दुर्दैवाने एक गोष्ट सांगावीशी वाटते गवई साहेब, की आरक्षण देताना, खास करून राजकीय आरक्षण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती ना, हीच भीती होती बाबासाहेब आंबेडकरांना की स्वतंत्र मतदार याच्यासाठी मला पाहिजे की माझे माणसं त्या मतदारसंघामध्ये दोन लोकांना मतदान करतील, एक ओपनला करतील आणि दुसरं जो आरक्षित माणूस आहे त्याला करतील. ते यासाठी की माझा निवडून आलेला माणूस कोणाच्या हातचं बाहुलं बनू नये, माझा माणूस समाजाला तो जबाबदार असला पाहिजे. आज दुर्दैवानं झालं असं की स्वतंत्र मतदारसंघ आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या बापानं जे आमच्यासाठी फळ आणलं होतं, या इथल्या धर्मांधानी त्या फळामधला ज्यूस पूर्ण काढून घेतला आणि ते जे छिलकं होते ते आमच्या थोबडावर फेकून मारलेलं आहे. आज जर आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ असता आणि स्वतंत्र प्रतिनिधी निवडायची संधी असती तर हे ताटाखालचे मांजर तरी निवडून गेले नसते. आणि म्हणून हे जातात आरक्षणावर, जातात जातीचे प्रतिनिधी म्हणून, पण तिथं गेल्यानंतर एक ब्रश शब्द उघडत नाही, तोंड उघडत नाही. ते फक्त त्यांच्या मालकांना खुश करण्यासाठी, तेवढ्यासाठी ते धन्यता मानतात. अन्यथा केंद्रात असतील, राज्यात असतील किंवा भारत देशातल्या ज्या काही विधानसभा, त्या विधानसभेतले जे काही आरक्षणावर निवडून आलेले माणसं आहेत, काहीही बोलत नाहीत. एक बहुजन समाज पार्टीचा खासदार सोडला जो राज्यसभेमध्ये रामजी गौतम, तर कोणीही या बाबतीमध्ये बोलत नाही आणि हे आम्हाला दुःख आहे. आणि म्हणून जो घात पुन्हा पॅकच्या नावाखाली इथल्या लोकांनी आमच्यासोबत आमचा केलेला आहे घात, त्याला आम्ही कदापि विसरू शकत नाही आणि दरवर्षी आम्ही त्याचा निषेध दिन या पाळणार आहोत पुढं. पण मी एकच सांगणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उदात्त हेतू होता आम्हाला सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचा, अहो हा इतिहास साक्षीला आहे ना. मातंगाच्या किती परिषदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरवल्यात. तसं जर असं तर बाबासाहेब असे म्हणले होते का, अरे मला जर मुलगी असती तर मी एखाद्या मातंगाला दिली असती. इतका उदात्त हेतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मातंगाबद्दल आहे. आणि हे यांना काय पुळ काय मला सांगा ना मातंगाबद्दल. RSS असेल, मोदी असेल, BJP असेल किंवा हे अजित पवारचा कुठलाही पक्ष घ्या ना तुम्ही, यांच्याकडं हजारो लोक कर्मचारी आहेत. किती मांग आहेत त्याच्यात. यांना मागाचा पुळ काय तर करायला खोलत त्यांच्यासाठी, नका घेऊ महाराजांना. महार स्वतःच्या दमावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे शिक्षणाचा हक्क आहे त्या बळावर ते तुमच्याशी स्पर्धा करतायत. आज पाहिजे इतकं आरक्षणाची आम्हाला गरज नाही. आम्हाला तुमचे जे ओपनची जी लिस्ट आहे ना त्याच्या बरोबर तर आमचे मुलं आहेत. आणि म्हणून हे एवढं काही खरं सांगायचं असेल, याचं नुकसान जर कुणाचं होणार असेल तर ज्या 59 जाती आहेत ज्यांची अजून आम्हाला ओळखही नाही, ते जे आमदार आहे ना, मी दाव्यानं सांगतो तुम्हाला, त्या 59 जातीचे त्यांच्याकडून फक्त वाचन करून घ्या, त्यांच्या डोक्यात तरी कधी यादी. तसं असेल तर मी जिंदगीभर त्यांची गुलामी करेन. ज्या जातीचे नावं तुम्हाला माहीत नाही त्यांचे फलक तुम्ही थोडी जरा लाज धरा ना. हे कशासाठी हे पाप करतात तुम्ही? तुम्हाला नाही वाटत का हा सगळा एक देश एक संघ राहावा, का तुम्ही दुफळीच माजवणार आहात? तर या सगळ्या गोष्टीचं हे पाप आहे. हा खऱ्या अर्थाने एक राष्ट्रद्रोह आहे गवई साहेब. यांनी मागच्या लोकांनी जो करायचा तो केला, परंतु हे सुद्धा इतके शिकलेले सवरलेले असताना सुद्धा फक्त आणि फक्त आपलं पद टिकवण्यासाठी राष्ट्राला पुन्हा ते विघटित करतायत. आणि हे पाप राष्ट्रद्रोह म्हणून त्यांची इतिहास हे म्हणजे दखल घेणार आहे. उद्या हे राष्ट्रद्रोही म्हणून यांचा इतिहास नोंद घेणार आहे. आणि म्हणून अशा राष्ट्रद्रोह्यांच्या कहण्यामध्ये इथल्या मातंग समाजाने येऊ नये. आणि जो खऱ्या अर्थानं मार्ग दाखवलेला अण्णाभाऊ साठेंना जग बदलून घालून गाव सांगून गेले मला भीमराव. अहो जर तुम्हाला अधिकारच नसेल तर तुम्ही रोडवर तरी आले असते का?
तुम्हाला मागणी कशी करावं हे तरी माहित होतं का? तो अधिकारच बाबासाहेबांनी दिला. अरे हे सगळं मर्दाव तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिले रे. आणि आज त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचे तुम्ही तुकडे तुकडे करायला निघालात. किती हा दैव दुर्विलास आहे, म्हणजे किती बाबासाहेबाबद्दल कृतज्ञता आहे. आणि म्हणून अशा कृतज्ञ समाजाला मला नाही वाटत कुठे जागा मिळेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते या निमित्तानं, या लोकांचा फार असा गोड गैरसमज की महाराजांचे आणि बुद्धांची जी प्रगती झाली ती आरक्षणामुळे झाली. अरे नाही नाही नाही, आरक्षण तर बहुत लोगों को आहे ना. आरक्षण नुसतं महाराजाच आहे का? त्यांची कुठं प्रगती झाली. मला गर्वानं एक गोष्ट सांगावीशी वाटते. ब्राह्मण गर्वाने एक गोष्ट सांगायला गेलं तर असं याच्यामध्ये काय म्हटलं तो असं म्हटला कि दुनिया में एक हमारा ही देश ऐसा है जो पाषाण की मूर्ति में जान डालता है. मी तसं नाही म्हणणार, मी तसं नाही म्हणणार. शेजारी तो भाटिया उभा होता, त्यांनी विचारलं की मग हे सरहद्दीवर जो मरणारे जे जवान आहेत त्यांच्यात टाकतो का तू जान? तर तो भामट्यावणी झाला होता. मी तसं नाही म्हणणार. मी असं म्हणेल की जगामध्ये हीच एक जात अशी आहे ज्या जातीनं फक्त 60 ते 70 वर्षामध्ये एवढी डोळ्यात खुपेल एवढी प्रगती केली, फक्त आरक्षणामुळे नाही. बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सांगण्यावरून जे यांनी घरातले देव धरले फेकून दिले नदीमध्ये, आणि देवाच्या नावानं जे शोषण आमचं होत होतं, जो वेळ पैसा खर्च होत होता, तो चांगल्या कारणासाठी आम्ही लावला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमची प्रगती झालेली आहे हे मातांगाने समजून घ्यायला पाहिजे. मातांगामधले जे धुरीण आहेत, जे शिकलेले सवरलेले आहेत, त्यांच्या ही गोष्ट लक्षात आहे. परंतु जे अडाणी आहेत, जे अज्ञानी आहेत, ते मात्र यांच्या गळ्याला लागलेत. आम्ही अशी म्हणजे विनंती करतो, आम्ही सगळे बौद्ध मंडळी, पूर्वाश्रमीचे महार मंडळी, मातंग असतील, या सगळ्यांनी एकत्र यावं. आणि हे जे आमचे भरकटलेले भाऊ आहेत, जे धर्मांधाच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहेत, त्यांना आम्ही योग्य वेळी ताबडतोब हात देऊन त्यांना तिथून बाजूला घ्यावं, तरच खऱ्या अर्थानं आमचं कल्याण आहे. जय भीम. या अवस्थेमध्ये आता समाजाची भूमिका काय असली पाहिजे? लोकप्रतिनिधी जे आहेत आपले, आता आमदार वगैरे वेगवेगळ्या पक्ष पार्ट्यामध्ये पदाधिकारी आहेत, अशा अवस्थेमध्ये काय भूमिका असली पाहिजे? खरं म्हणजे काय होतंय, रोडवर येऊन ओरडणे, निदर्शने करणे, आंदोलन करणे, यापेक्षा हा आवाज विधानसभेत, संसदेमध्ये घुमला पाहिजे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला संधी दिली तिथपर्यंत जायची. खऱ्या अर्थानं आता हे जे निवडून गेलेले प्रतिनिधी, यांची फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं त्या संविधान सभेत किंवा संसदेमध्ये, विधानसभेमध्ये हे त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की हे जे पाप तुम्ही करायला निघालेले आहात हे करू नका, याला देशाला धोका होणार एक दिवस. हा या समूहाच्या नावाखाली जात जातीच्या भिंती कमी कमी होऊन पडून हे सगळा समाज एकत्र होतोय. मला एक पुन्हा म्हणायचं तुम्हाला सोनवणे साहेब, की एकंदरीत फक्त SC मध्येच का बायफर्गेशन आहे? SC मध्ये उपवर्गीकरण, OBC मध्ये उपवर्गीकरण करा, तुमच्या ST मध्ये उपवर्गीकरण करा, हे महत्वाचंच आहे ना. हां, याला कारण असे बाबा, याला एक कंगोरा मी तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं शक्यतो ते 4 आमदाराच्या जाती मला माहीत नाही, पण एकची जात आहे काळीची माहिती. तर तो रेटून याच्यासाठी बोलला की उद्या मराठ्यांना जे मिळणार आहे त्याच्यामध्ये स्पेशली मराठ्याला मिळणार आहे, समूहाला नाही. जर तो समूह असता तर याची काय हिंमत होती वर्गीकरण करा म्हणायची? तर ते फक्त एका जातीपुरतं मर्यादित मिळणार आहे, म्हणून ती वर्गीकरण होण्याचं काही कारण नाही. आणि मग हे ज्यांना आरक्षण मिळाले, अहो वर्गीकरणाच्या नावाखाली हा असा डाव आहे की हे संपवायला निघालेत. हे आरक्षणच संपवायचं त्यांचा डाव आहे. नाही नसता मी तुम्हाला विचारतो ना की यांना कधीतरी पारधी असतील, आदिवासी असतील, कैकाडी असतील, भील, वडर, अहो यांचं कधी नाव तरी हे घेतात का? हे कधीही घेत नाही. यांना याच्याबद्दल काहीच सोयीसुद्धा नाही. फक्त हा पुळका याच्यासाठी सुटलेला आहे की एकतर यांना मग ते शेवटी काय म्हणतात, आम्हाला नाही तर कुणालाच नाही. अरे हे काय म्हणजे गरिबी हटाव आहे का आरक्षण म्हणजे? आणि हे आता कमाल अशी वाटते की काही ज्या लोकांना आम्ही ओळखण्यामध्ये फार चुका केल्या. आता एक बाई, तिला संसद रत्न मिळालेलं आहे, नाव संसद रत्न म्हणून तिला नवाजल्या गेले. त्या बाईचं नाव मी घेणार नाही. ती असं म्हणते की आर्थिकतेवर, निकषावर आरक्षण द्या. अच्छा, आर्थिक निकषावर द्यायचं? अरे मग या ना तुम्ही, आम्ही सोयरिकी करू ना, आमच्या मुली तुम्ही करा, तुमच्या मुली आम्ही करा, सोडून द्या, खतम करतो आरक्षण. जर आर्थिकतेवर करायचं असेल मग आमच्याकडे गरीब नाहीत का? तुमच्याकडे गरीब नाहीत का? किती कारखाने दिले तुम्ही त्यांना? तुमच्या कुठे ते आरक्षण? सारेचे सारे कारखाने एकाच जातीला, सारेच्या सारे शिक्षण संस्था एकाच जातीला, सहकारी संस्था, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये करा ना वर्गीकरण. तर हा एक बुलबुलैया आहे. आणि आपल्या समाजाला म्हणजे जे आरक्षणधारी आहेत
या सर्वांमध्ये फूट पाडण्याचा हा डाव आहे. आणि म्हणून आम्ही इथले जी प्रसार माध्यम आहेत, खरं म्हणजे प्रसार माध्यम बी सगळे बाटलेले आहेत, सगळे दबावाखाली काम करतात. तुमची जबाबदारी होती की जर इथला राजकारणी चूक दिशेने चालला असेल तर त्याला ताळ्यावर आणण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रसार माध्यमाचं होतं. परंतु आजचे प्रसार माध्यम त्यांना चौथ्या 4पैकी एक खंबा म्हणण्याची भीती वाटते आम्हाला. आणि अशा अवस्थेमध्ये लॉर्ड बुद्धा TV आणि तुम्ही जे प्रयत्न करताय, जी तुमची धडपड आहे, बिलकुल तारीफ काबिल आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता आम्हाला याचा आनंद आहे की हा प्रश्न मागच्या वेळेसही आरक्षणावर तुम्ही जे काही टॉक शो घेतला तो आणि हा नक्कीच एक राष्ट्र उभारणीसाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी अतिशय महत्त्वाची ही बाब लॉर्ड बुद्धा सुरू केलेली आहे. आणि म्हणून आम्ही बौद्ध समाजातर्फे किंवा सगळ्याच आमच्या तत्समच्या जाती आहेत, हा जो समूह आहे, या समूहाच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो लॉर्ड बुद्धाला आणि खास करून तुम्हाला. तुमची तळमळ, तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करता, तर तुम्हाला सुद्धा आम्ही सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचा विशेष कार्यक्रम मागासवर्गीयामधलं उपवर्गीकरण या विषयावर आपण जाणून घेत होतो. आपल्यासोबत जुळलेले होते औरंगाबादवरनं या ठिकाणी मुकुंदजी सोनवणे साहेब, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत होते. आणि खरं तर ही सडेतोड आणि परखड विचारधारा मांडण्याचं काम हे एवढं मोठं अट्टहास या ठिकाणी मुकुंद सोनवणे करतायत. आणि एकंदरीत बंधूजनो, थोडंसं एक लेखी माहिती माझ्याकडे अवेलेबल झालेली आहे. आणि अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण हा काय आत्ताचा मुद्दा नाही. खरं तर 2004 साली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे गेलं आणि चिन्ह याविरुद्ध आंध्र प्रदेश असा एक हा खटला चालला गेला. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये हा रिझल्ट दिला गेला पाहिजे अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही आणि हे करणं योग्य पण नाही. त्यानंतर खरं तर हा मुद्दा जो उठला हा 1975 पासून सुरू झालं. पंजाब आणि हरियाणामध्ये उपवर्गीकरणाचा हा मुद्दा सुरू होता किंवा त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं, ते चालू होतं. परंतु 2004 साली पुन्हा या ठिकाणी कोर्टाने निकाल दिला की हे देता येणार नाही आणि म्हणून त्यानुसार 2006 साली हे हरियाणाचं आणि पंजाबचं हे उपवर्गीकरणाचं आरक्षण बंद केलं गेलं. आणि अनेक वर्षापासून म्हणजे 1975 पासून हे सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 59 जाती मागासवर्गीयामधल्या त्यांच्या काही जाती ह्या अतिशय प्रभावशाली आहेत किंवा त्या प्रभावशाली झाल्यात अशा पद्धतीचा आरोप 2020मध्ये RSSचे मोहन भागवत यांनी आपल्या एका मनोगतामध्ये व्यक्त केलं. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या विषयाला एक मोठी दिशा देण्याचं काम BJPच्या अजेंड्यामध्ये किंवा RSSच्या अजेंड्यामध्ये सुरू झालं आणि त्यांच्या गळाला लागला इथला मातंग समाज. आणि त्या अनुषंगानं म्हणून या ठिकाणी 2006मध्ये याच्यावर खूप मोठा आवाज उठवला गेला. 2010मध्ये 2014मध्ये हे प्रकरण या ठिकाणी चाललं गेलं आणि खंडपीठापुढे हा जेव्हा मुद्दा या ठिकाणी आला बंधूजनो हो, तर हे खरं तर कायद्यानं करता येणार नाही अशी मांडणी या ठिकाणी न्यायालयाच्या वतीने केल्या गेली. कारण हे अधिकार जे आहेत केंद्र शासनाचे आहे, राष्ट्रपतीच्या अखत्यारीत आहेत. घटनाकारानं, घटनेच्या शिल्पकारानं या संविधानामध्ये खऱ्या अर्थानं 341 अनुसूचीमध्ये कलमामध्ये या तमाम मागासवर्गीयांना या ठिकाणी हे आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि परंतु या ठिकाणी याची जाणीव कुणाला नसल्यामुळे राज्याला याचा अधिकार नाही, राज्याच्या अखत्यारीत हा मुद्दा किंवा हा प्रश्न येत नाही. पहिली गोष्ट, जर आरक्षण द्यायचं जरी ठरलं तर त्या ठिकाणी लागतो इम्पेरिकल जो डाटा असतो, तो इम्पेरिकल डाटा इथे कुणाकडे नाही आहे, तो केंद्र शासनाकडे उपलब्ध असल्यामुळेच केंद्र शासनाच्या वतीनं हे आरक्षणाची निश्चिती झालेली आहे. आणि म्हणून राज्य सरकारला अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करणार नाही अशा अनेक निर्णय या ठिकाणी कोर्टाचे आहेत. आणि म्हणून काल हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या संबंधित जे विधान परिषदेचे काही आमदार आणि काही आमदार लोकांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, त्या विषयावर आपण लोकांची जनमत हे जाणून घेतो आहोत. जे आपले विचारवंत लोक आहेत, काय वाटतंय? खरं तर एक संघ केलेला बाबासाहेब आंबेडकरांनी हा SC समुदाय या वर्गीकरणामध्ये एकत्र केला आणि त्याच्यामध्ये फोडा आणि जोडा अशी नीती होत असेल तर याचा परिणाम कुणाकुणाला भोगावा लागेल याचाही विचार होणं खूप काळाची गरज आहे. आणि त्या अनुषंगानं समाजाच्या न्यायिक हक्क अधिकारासाठी जेवढं मागासवर्गीयाने एकत्र येऊन या ठिकाणी लढलं गेलं पाहिजे. बंधूजनो, खरं तर आता या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मागासवर्गीयांच्या मुलांसाठी असणाऱ्या स्कॉलरशिपचा काय प्रश्न आहे, फेलोशिपचा काय प्रश्न आहे, परदेशामध्ये ज्या मुलांना उच्च शिक्षणाला पाठवलं जातं त्यांचं काय आहे, बार्टीला मिळणारा निधी जो आहे तो या ठिकाणी आज लाडक्या बहिणीकडे वळती केला जातोय. हे वास्तव सत्य असताना त्याविषयी कुठलाही मागासवर्गीय हा समुदाय ओरडायला तयार नाही, शासनाकडे डिमांड मागणी करायला तयार नाही. आणि म्हणून आपसामध्ये अशा पद्धतीच्या मुद्द्याला घेऊन हे वातावरण निर्माण होत असताना आपण लोकांचंही मत, जनतेचं विचारवंताचं मत या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे करते केवळ आणि केवळ देशामध्ये
पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकर राईट चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. आणि म्हणून आम्ही अशा अनेक विषयावर अनेक मान्यवराकडनं तुमच्यापर्यंत हे विषय जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील, ते फक्त शासनाच्या अखत्यारीत असतील, शासनाच्या अजेंड्यात असतील, पण सर्वसामान्य लोकांना माहीत नसेल. आणि म्हणून समाजाचं असणारं हे चॅनल लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन समाजाचे प्रश्न समाजाच्या समोर मांडण्याचं काम आणि समाजाच्याच माध्यमातून याविषयी आवाज उठवण्याचं काम करते, कारण हा आवाज आहे समाजाचा. आणि म्हणून आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत मुकुंदजी सोनवणे साहेब आपल्यासोबत जुळले होते. साहेब, तुम्ही अतिशय किमती वेळ या चर्चेसाठी काढला, दिलात आणि सहभागी झालात, त्याबद्दल लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्या वतीने तुमचे विशेष आभार, धन्यवाद. तर बंधुजन हो, बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकर राईट्स संविधानिक असं चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन रुपेश गावंडेसह. तोपर्यंत बघत राहा एकमेव चॅनल लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.